नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 9 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांचा हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस राहील। कोल्हापूरच्या भागामध्ये आज दुपारनंतर विजांसह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बघायला मिळेल। रत्नागिरीच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांसह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये विजांची गडगडाटासह बघायला मिळेल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील वर्धा जिल्ह्यामध्ये। अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला।